नमस्कार, मी आकाश जाधव. आता SBI क्लिनिकलची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. साधारण ती एक्झाम फेब एंडला प्री मार्चच्या 10 तारखेपर्यंत मेन्स होऊन जाईल. त्यातून एक 40,000 मुलं अप्लाय करतील. त्यापैकी 2-1,000 मुलं आज 1700-1800 बॅकलॉग पकडून ही मुलं त्यातून पास होऊन जातील. अजून 500-600 मुलं जे ते ग्रामीण बँकेमध्ये PO क्लर्क होऊन जातील किंवा स्केल 2 होऊन जातील. अजून आपण त्याच्यामध्ये गेलो की IBPS क्लिनिकलच्या एक्झाममधून आपण बघितलं तर तिथं एक 5-6 हजारापैकी 600-700 मुलं तिकडून पास होऊन जातील महाराष्ट्राचे. IBPS POमधूनही तेवढे 4-5 हजार मुलांपैकी पुन्हा एकदा 500-600 मुलं पास होऊन जातील. हा सगळा म्हणून आकडा काढला तर 4-1 हजार मुलं निश्चित मला असं वाटतं ह्या IBPSच्या सगळ्या एक्झाम आणि SBI क्लिनिकल ह्यातून पास होऊन जातील. साधारण 40,000 मुलं एक्झाम देत असताना त्यापैकी 3-4 हजार मुलांचा लॉट निघून जाईल. राहिलेल्या 36,000 विद्यार्थ्यांसाठी काय? हा यक्ष प्रश्न जो आहे तो ह्याच विद्यार्थ्यांना 1 एप्रिलच्या नंतर ज्यावेळेला IBPSचा निकाल लागेल किंवा SBI क्लिनिकलची मेन झालेली असेल एप्रिल महिन्यापासून पुढे त्यांच्या डोक्यासमोर एक क्वेश्चन मार्क असेल की पुढे काय. तर ह्याच्या आधी मी कधीही ॲक्सिस बँक, HDFC बँक, ICICI बँक ह्याचे व्हिडिओ जे आहेत हे शक्यतो टाळलेले आहेत. पण मला असं वाटलं की एक नवीन प्रोग्राम सध्या आलेला आहे आणि त्याच्यासोबत खूप साऱ्या SOच्या ॲडव्हर्टिजमेंट स्पेशलिस्ट ऑफिसरचे ॲड येत आहेत. जसं की बँक ऑफ बडोदानं एक स्पेशलिस्ट ऑफिसर ज्यांना अनुभव आहे अशा लोकांसाठी काढलेली आहे. SBI CBOमधून जागा वाढत आहेत. SBI POमधून जागेचा ट्रेंड कमी होतोय आणि CBOचा ट्रेंड वाढतोय. हा सगळा पाहता त्याची पायाभरणी आणि फाउंडेशन जे आहेत ते करणं आवश्यक आहे आणि मला असं वाटतं की ह्या व्हिडिओच्या निमित्तानं ते होऊन जाईल. तुम्हाला काय करायचं आहे, कसं करायचं तो पुढचा मुद्दा राहिला. पण 1.5च्या स्पीडनं मी ज्या ज्या गोष्टी सांगतोय त्या सध्या तुम्ही ऐका असं माझं म्हणणं होतं. तर चला आपण स्टार्ट करूयात. मला आजचा आपला जो पार्ट होता तो HDFC बँकेच्या ॲडव्हर्टिजमेंटबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे. हे सांगत असताना मला फक्त एक अनाऊन्समेंट आपली करायची होती की आपण सध्या नवीन वर्षानिमित्त आपण 31 डिसेंबर ते 4 जानेवारी आपल्या जेवढे काही कोर्सेस संकल्प 247वर आहेत ह्या सगळ्या कोर्सेसवर आपण 50% ऑफ ठेवलेला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना 31 डिसेंबर ते 4 जानेवारी HNY50 हा कोड आपल्या संकल्प 247 ॲपवर वापरायचा आहे. त्यामध्ये माझा कंप्लीट क्वांट कोर्स आहे, रिजनिंग आहे, इंग्लिश आहे, GA आहे. हा सगळा वापरता येईल. सध्या पुढचे 7 दिवस मी एक वेगळं फोल्डर म्हणून विद्यार्थ्यांना फ्री पण सोबत ठेवून दिलेला आहे आणि विद्यार्थ्यांना इमिजिएट जरी पे करायचे असेल मधल्या 28 तारखेपासून पुढे तर कधीही ते करू शकतात. बँकिंग प्राईमची आपली बॅच ही उद्या अर्थात 1 जानेवारीपासून जे ते स्टार्ट होते. तर ह्या सगळ्या गोष्टी सोबत पाहता आपल्या इंटरव्ह्यूची बॅच जी आहे ते निखिल सर आपली NICL AO आहे, IDBI एक्झिक्युटिव्ह आहे, IDBI जॅम आहे ह्या किंवा NICL IDBI जॅम नाही आपली NICL AOची एक्झाम आहे. तर ह्या सगळ्या एक्झामचे इंटरव्ह्यूसुद्धा निखिल सर घेत आहेत. आपल्या मंथली सेशनमध्ये मी एक खूप इंटरेस्टिंग फॅक्ट इंटरव्ह्यूबद्दल किंवा सध्या आपल्याकडे इंटरव्ह्यूबद्दल काय काय काम सुरू आहे त्याबद्दल मी आपल्या मंथली सेशनमध्ये जे आहेत ते तुमच्यासमोर ठेवणार आहेच. पुढे आपल्याला आजचा पार्ट पाहताना मी सगळ्यात पहिल्या टप्प्यामध्ये आपलं नोटिफिकेशन सांगेल. हे नोटिफिकेशन आलेलं आहे. HDFC बँक ही मला असं वाटतं मार्केट कॅपिटलनुसार भारतातील सगळ्यात मोठी बँक आहे. SBIपेक्षा मोठी ॲज पर मार्केट कॅप आणि टॉप प्रायव्हेट बँक आहे. ह्यांनी एक IBPSच्या बेसिसवर एक रिलेशनशिप मॅनेजरचा एक प्रोग्राम काढलेला आहे आणि ती कॅटेगरी आहे प्रोबेशनरी ऑफिसरच आहे. ही एक्झाम कंडक्ट करणार आहे IBPS. तर पहिल्यांदा HDFCचा असा मूव दिसला की HDFC IBPS कडून ह्या एक्झाम ज्या त्या कंडक्ट करून घेते. त्यांचं काम काय असेल? फ्युचर रिलेशनशिप मॅनेजर विल अक्वायर प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स अँड डेव्हलप प्रोफिशियन्सी इन एसेन्शियल बँकिंग सेक्टर. In the role as RM, the selected aspirant will receive extensive training in banking operation, financial product, customer relationship management and leadership capabilities. हे PO प्रोग्राममधून. The PO program is tailored for driven individual who are eager to enhance their career at one of India's top private bank. मी हे घेण्याच्या पाठीमागचा अजून एक उद्देश होता. मला थोडंसं भूतकाळ आठवला होता कारण की माझं ग्रॅज्युएशन 2007मध्ये झाल्याच्या नंतर त्याच्या एकदम शेवटी नोव्हेंबरच्या आसपास असंच एक नोटिफिकेशन ICICI बँकेने काढलं होतं. 2008ची गोष्ट सांगतोय, 16 वर्षा आधी. आणि तेव्हा तो पहिला असा एक प्रोग्राम आला होता. मला असं वाटतं की तुम्ही काही म्हणा पण बँकिंग ॲस्पिरंटसाठी एक मोठं द्वार ICICI बँकेनं त्या निमित्तानं मणिपाल कोर्सच्या माध्यमातून चालू केलं होतं. आता इथे ह्यांनी सांगितलं की आम्ही PO प्रोग्राम घेऊ पण नेमकी आम्ही त्यांची ट्रेनिंग काय घेऊ कसं घेऊ त्याबद्दल बोललेलं नाही आहे. बरं त्यांची रेसिडेन्शियल ट्रेनिंग आहे का कुठेही उल्लेख नाही आहे. तर मला असं वाटतं स्ट्रेट बँकेत जाऊनच हे ट्रेनिंग असावं. मधल्या काळामध्ये मी एका HDFCच्या एम्प्लॉईला फोन करून त्यांच्या HRचा नंबर घेतला आणि म्हणलं त्यांना विचारावं. तर त्यांनी मला सांगितलं की मला काही माहीत नाही आहे
ॲड मला पाठवा म्हणून म्हणलं. तर त्यांना ॲड पाठवलं. म्हणलं आता अजून आपल्याला वाट पाहता येणार नाही, त्यांनाच माहीत नाही आता आपलं काय त्याच्यामध्ये. तर मला ते सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या होत्या, पण काय सांगितलंच नाही. पण त्यामध्ये कसलंही रेसिडेन्शियल ट्रेनिंग मणिपालसारखं जे ते कुठेही वाटत नाही आहे. पुढे महत्त्वाचे डेट 30 डिसेंबरपासून ॲप्लिकेशनची डेट 7 जानेवारी नाही आहे, 7 फेब्रुवारी आहे. एक्झाम टेंटेटिव्हली मार्चमध्ये होईल. आणि माझं ही एक्झाम समजा फेबमध्ये असली असती किंवा जानेवारीत असली असती, मी व्हिडिओज बनवला असता. पण आमचं जे काही काम जे आहे ते SBIचं काम संपत असताना मग त्याच्यानंतर आम्हाला ही एक्झाम द्यायची. तर म्हणलं यार पोरांच्या कामाचं आहे म्हणून. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर एक्झाम त्यावेळेला असेल रिलेशनशिप मॅनेजर. बरं, ह्याच्यामध्ये डेझिग्नेशन आणि स्केल सांगितलं त्यांनी की त्यांना वेगवेगळ्या पोस्टसाठी असिस्टंट मॅनेजर पण पाहिजे, डेप्युटी मॅनेजर, मॅनेजर आणि सिनियर मॅनेजर सगळ्या यातून घ्यायचं त्यांना. एज्युकेशनल क्वालिफिकेशन मग कुणाकुणाचा अनुभव किती त्या बेसिसवर घेतील. एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये ग्रॅज्युएट विथ 1 to 10 years एक्सपिरियन्स इन सेल. बरं, असं काही म्हणलेलं नाही की बँकिंगमध्ये तुम्ही एखाद्या कोचिंग क्लासमध्ये काम करताय आणि तिथं मार्केटिंगचं काम करताय, तो झाला सेल्सचा अनुभव. तुम्ही एखाद्या कृषी सेवा केंद्रावर काम करताय, तिथं मार्केटिंगचं काम करताय, तोही झाला अनुभव. तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये तुम्हाला कमीत कमी 1 वर्षाचा अनुभव पाहिजे. अर्थात काय की तुम्ही 2400 ग्रॅज्युएट नको असं मला त्याचा अर्थ होतो असं मला वाटतं. तुम्ही 2300 ग्रॅज्युएट आहात, जूनमध्ये ग्रॅज्युएशन झालं, तुम्ही 1 वर्ष कसलाही अनुभव त्या ठिकाणी जे ते तुम्ही घेऊ शकता. तुम्ही कोचिंग क्लासमध्ये मार्केटिंगवाला पार्ट करू शकता, सेल्सवाला पार्ट करू शकता, ऑनलाईन पोर्टल आहे तुम्ही त्याच्यावर ते काम करू शकता, तुम्ही कृषी सेवा केंद्र आहे तिथं तुम्ही हे काम करू शकता. ह्याच्याशिवाय कोणतं फायनान्स फर्म आहे, बाकी काही आहे, सेल्सवाला पार्ट जो आहे जिथं बिझनेस आला तिथे सेल्सवाला पार्ट आला, तर ते काही मोठी गोष्ट नाही. 1 to 10 years ऑफ एक्सपिरियन्स पाहिजे. पुढे ग्रॅज्युएशनमध्ये 50% मार्क पाहिजेत. इनफॅक्ट ग्रॅज्युएशन नाही, 10वी 12वी ग्रॅज्युएशनमध्ये 50% पाहिजे. वयाची लिमिट 35 वर्षापर्यंत आहे, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. ठीक आहे. आता त्यांनी काय म्हणलं, वर्क एक्सपिरियन्स मिनिमम 1 to 10 years ऑफ सेल्स एक्सपिरियन्स इन एनी ऑर्गनायझेशन. म्हणजे त्यासाठी 2023 आणि त्याच्या पाठीमागचा पोरगा पाहिजे, कारण की 23चा मुलगा 24पर्यंत 1 वर्ष कंप्लीट करेल. ॲक्टिव्ह सर्व्हिस ऑफ प्रिव्हियस वर्क एक्सपिरियन्स मे बी काउंटेड अँड फिक्स फॉर ईच कॅन्डिडेट अपॉन द सोल डिस्क्रिप्शन ऑफ द बँक बेस्ड ऑन द एक्सपिरियन्स. या पद्धतीने दिलं आहे त्यांनी की तुमचं किती जेवढं जास्त तेवढं तुम्ही प्रोबेशनरी ऑफिस असिस्टंट मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, मॅनेजर, सिनियर मॅनेजर 10 वर्षाचा अनुभव द्या, सिनियर मॅनेजरमध्ये टाकून देतील ते. या हिशोबाने सांगितलेलं आहे. तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन ओपन युनिव्हर्सिटी नको, पण 10वी 12वी ग्रॅज्युएशनमध्ये त्यांचं म्हणणं आहे की 50% पाहिजेत. ते तर कुणालाही असतातच. पगार पाणी जर म्हणायचं झालं तर 3 लाखापासून ते 12 लाख वार्षिक असं सांगितलेलं आहे, डिपेंडिंग की तुम्ही कोणत्या पोस्ट किंवा किती एक्सपिरियन्स त्या ठिकाणी दाखवतायत. त्यानंतर फिक्स पगाराशिवाय तुम्ही व्हेरिएबल पेला सुद्धा तुम्ही त्याच्या ठिकाणी इलिजिबल असणार आहेत. सिलेक्शनसाठी एक टेस्ट आहे आणि इंटरव्ह्यू आहे. टेस्ट आपली कोणत्याही PO प्री टाईपची टेस्ट जी ती सोप्या पद्धतीची PO प्री असणार आहे. 479 रुपये एक्झामची फीस आहे. मला असं वाटतं जेवढं काही IBPSचे चार्जेस आहेत ना, करेक्ट तेवढीच फीस लावली दिसते. अंदाजे मला वाटतं 400 प्लस GST असं काही IBPची फीस असेल 472च्या आसपास. त्याच्यामुळे त्याच्या आसपास ती फीस मला वाटते की जेवढं IBPS त्यांना चार्ज केलं तेवढं चार्ज करतात असं दिसतं आहे. अजून पुढे जर पाहिलं, आता हे IBPSचा पॅटर्न असल्यामुळे मला काही वेगळं सांगायची गरज तुम्हाला पडू नये. अजून महत्त्वाचा काही पार्ट असेल त्याच्यामध्ये एक्झामच्या पॅटर्नमध्ये 35-35-30 म्हणजे क्वांट 35, रिजनिंग 35. क्वांटही नाही म्हणलेलं आहे, न्यूमरिकल ॲबिलिटी म्हणलं आहे, म्हणजे पेपरचा पॅटर्न अजून सोपा वाटतो आहे. तर मला तर हे पाहता हे तसं एक्झाम ऑफिसरची आहे, पण मला माहीत नाही काय याचा पॅटर्न SBI क्लर्क प्रीसारखा वाटतो आहे, एवढा सोपा वाटतो आहे. कारण की क्वांटलाही न्यूमरिकल ॲबिलिटी म्हणलेलं आहे. तुम्ही पहा, आपल्या क्लरिकलची एक्झाम असेल तर न्यूमरिकल ॲबिलिटी म्हणतात आणि ऑफिसरची असेल तर त्याला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असं म्हणतात. तर ह्या पद्धतीने आहे. नेगेटिव्ह मार्किंग 1/4 आहे. त्यानंतर पेपर हा फक्त इंग्लिशमध्ये उपलब्ध असेल. सेक्शनल कट ऑफबद्दल बोललेलं नाही, पण सगळ्यात महत्त्वाचा पेपर इतका सोपा असणार आहे की त्यामध्ये तो प्रॉब्लेम येणार नाही. नेगेटिव्ह मार्किंग 1/4, लँग्वेज इंग्लिशमध्ये असेल, सेक्शनल टाईम दिलेला आहे. डिफिकल्टी लेवल SBI क्लर्क प्री किंवा किंचित जास्त असू शकते असं मला वाटतं आहे. PO प्री IBPS PO प्री SBI PO प्रीच्या लेवल नसेल असं बिलकुल वाटत नाही आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं याच्यात अजून एक्झामचे जे सेंटर आहेत ते महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि पुणे हे 2 एक्झाम सेंटर असणार आहेत. अर्थात फॉर्म पुन्हा कमी येतील आणि त्याचा बेनिफिट तुम्हाला जे ते होऊन जाईल. आता ह्या अशा प्रोग्रामला स्टार्टिंगला गेल्याचा फायदा काय होतो? ठीक आहे, मी ICICI बँकेत काम केलेलं आहे. 1 इयरची ही मणिपालची ट्रेनिंग आमची झाली होती. इथं मणिपालची ट्रेनिंग नाही यांना, पण झाल्याच्यानंतर पहिली बॅच असल्यामुळं
आम्हा सगळ्यांना पोस्टिंग मिळाली फॉरेन एक्सचेंजमध्ये, फॉरेक्समध्ये पोस्टिंग मिळाली, जी क्रीम पोस्टिंग असते. आणि फॉरेक्समध्ये पण सगळ्यात महत्त्वाची पोस्ट असते डीलर म्हणून. आता त्या गोष्टीची तुम्हाला आम्हाला कल्पना नाही आहे, पण मला आणि अभिषेक गायके सरांना ती डीलरची पोस्ट मिळाली होती. ज्या डीलरच्या पोस्टमध्ये 3-4 जणांचं मिळून एक डेस्क असतं. आम्हाला काही इंटरबँक ट्रान्झॅक्शन असायचे किंवा जे मनी चेंजर्स असायचे बाहेर देशातले, जे शक्यतो भारतातून चांगलं मनी चेंजर्स UAE वगैरे होतं, तर ह्यांच्यासोबतचे ट्रान्झॅक्शन आणि बाकी या गोष्टी यांना फॉरेन एक्सचेंजमध्ये जे बँका आहेत हे यांना मला इन्कम म्हणतात. तर अशा गोष्टीमध्ये अशा ठिकाणी जे हे नवीन ऑफिसर नवीन बॅच जी ती पोस्टेड होती. मग जसं जसं जुनं व्हायला लागलं मग सगळ्यांना सेल्समध्ये टाकून दिलं होतं बँकेने. हे असं झालं होतं. तर नवीन ठिकाणी नवीन एखादी गोष्ट असेल तर मला असं वाटतं त्या गोष्टीचा बेनिफिट जो तो होतो. असा हा पहिला प्रोग्राम आहे IBPS HDFC बँकेचा. दुसरं हे करण्याच्या पाठीमागचा उद्देश दादा, आता बँक ऑफ बडोदाच्या जागा आलेल्या आहेत. अरे किती जागा आहेत त्या स्केल 2च्या, स्केल 2 स्केल 3च्या. ॲडव्हर्टिजमेंटमध्ये बघा पोस्ट नंबर 3ला 450 जागा आहेत, 450. आज तेवढे GBOच्या सगळ्या बँकांचे मिळून त्याच्या आसपास असतात मला असं वाटतं ग्रामीण बँकांमध्ये. तर जेवढी ॲडव्हर्टिजमेंट बँक ऑफ बडोदानं काढली, बँक ऑफ बडोदा बघा क्लर्क म्हणलं की नाही म्हणतं, PO म्हणलं की नाही म्हणतं, SO म्हणलं एक्सपिरियन्स झालं की हो म्हणतं. आता त्याच तालावर SBI पण नाचत आहे. SBI सुद्धा त्याच पद्धतीने युको बँकेची ॲडव्हर्टिजमेंट सध्या आलेली आहे. तर एवढ्या ॲडव्हर्टिजमेंट येत असताना जर का काही मुलांचं ज्यांचं बिचाऱ्यांचं सिलेक्शन ह्याचं याच्या प्रोसेस म्हणून होत नाहीत, ज्यांच्या प्री निघत नाहीत आणि ज्यांना असं वाटतं की ते प्रायव्हेट बँकेचा जर झाला तर सासुरवास सहन करायला तयार आहेत, मला असं वाटतं एप्रिलच्या नंतर अशा मुलांना ही एक संधी आहे. त्यामुळं व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दोज हू टार्गेट SBI CBO स्केल 2 आणि स्केल 3 एक्झाम ज्यांना टार्गेट करायचे त्यांच्यासाठीचा हा एक चांगली ऑपॉर्च्युनिटी अशा पोरांना आहे. आता सर त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स मेन्शन्ड आहे. दादा तो एक्सपिरियन्स 1 इयरचा कोणत्याही फील्डमधला सेल्स आहे, कशातलाही सेल्स चालतो तो, त्याला काय प्रॉब्लेम आहे. 2023, 2022, 2021 ग्रॅज्युएटमुळे तर ते सहज कुणी ना कुणी कुठे ना कुठे काही ना काही कामं जे आहेत ते केलेलेच असतात. तर त्याच्यापैकी एक लावून द्यायचा. पुढे मुक्त विद्यापीठाची डिग्री जी ते चालणार नाही. हा जॉब मार्केटिंगचा जॉब वाटतोय बिलकुल आहे, पण सध्या आणि आता कसं मी तुम्हाला सांगितलं 40,000 मुलं बँक एक्झामची तयारी करतात. त्या 40,000पैकी 4,000 मुलं पास होणार आहेत. 1,500-2,000 SBI मध्ये होतील, बाकीच्यांचे पण आकडे सांगितले. अरे 36,000 पोरांचं काय, त्यातले काही मुलं पुढे कंटिन्यू करू शकतात, काही करू शकत नाहीत, असं समजा व्हिडिओ त्यांच्यासाठी. त्यामुळे इतर मुलांनी खाली कसले निगेटिव्ह कमेंट टाकू नका. हा इतर मुलांसाठी, ते बिचारे हे फील्ड सोडून जाणार होते पण ह्या निमित्ताने त्यांना लागलं, त्या निमित्ताने त्यांना जॉब लागला. आणि हे अशाच मुलांनी करायचं ज्यांना हे प्रोफाईल आणि बाकी सगळ्या गोष्टी उद्या चालून ओके वाटतात. ते तर मार्केटिंग प्रोफाईल वाटतोय. वर्क प्रेशर जे ते असणारच आहे. सॅलरी ती 3 लाख प्लस त्यांचे इन्सेंटिव्ह आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत. फ्युचर प्रॉस्पेक्ट प्रायव्हेट बँकांपेक्षा फ्युचर प्रॉस्पेक्ट तुम्ही कसंही करून यातले 24 महिने काढले तर तुमचं फ्युचर प्रॉस्पेक्ट तुमची असलेल्या पगाराच्या कमीत कमी डबलला जाऊ शकतात ह्या पोस्टला अप्लाय करून. SBI POनं 18 लाखाचं पॅकेज दिलेलं आहे आणि ही त्याच लेवलची पोस्ट आहे. तर हे असं आहे. त्यानंतर सर रिटर्न टेस्ट आणि इंटरव्ह्यूचं वेटेज कसं असेल, शक्यतो प्रायव्हेट बँके हे डिस्क्लोज करत नाही, पण एखाद्या कॅन्डिडेट इकडे आवडला तिकडे घेऊन टाकतील, काय सांगता येतं. तर त्यामुळं अप्लाय करा असे मुलं ज्या बिचाऱ्यांचा निकाल काही वर्षापासून जे ते येत नाही आहे. टोटल वेकन्सीज एक्सपेक्टेड हेही दिलेलं नाही आहे कारण की प्रायव्हेट बँक आहे, पण टोटल ब्रँचेस आपण ज्या HDFCच्या पाहिल्या त्या भरपूर ब्रँचेस आता आहेत सध्याला. आणि ते पाहता ह्या प्रोग्राममधून बॅच पहिली आहे तर टोटल नंबर ऑफ वेकन्सीज कमी नसतील असं मला वाटतंय. सर यासाठी काही स्टडी प्लॅन, बिलकुल काही स्टडी प्लॅन देणार नाही कारण की जी तयारी तुम्ही SBI क्लर्कला करतायत, मार्चमध्ये एक्झाम आहे तुमची, फेब एंडला SBI क्लर्क फ्री झाली की इमिजिएट मार्चमध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला वेगळं काही करायचं नाही. जे सध्या तुम्ही न्यू इंडिया असिस्टंटला करतायत, SBI क्लर्क प्रीला करतायत, जे SBI PO प्रीला करतायत, त्याच हिशोबाने तुम्हाला इकडची तयारी जे ते ठेवायची आहे. त्याला कसलीही मनीपाळ ट्रेनिंग नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे करा का, कारण की याला कसलाही सर्व्हिस बॉन्ड नाही, काही अमाऊंट भरायची नाही, जॉब आवडला नाही सोडून द्या, अशा पद्धतीचा जॉब आहे. जेवढं मी कशा बेसिसवर सांगतोय की मी नोटिफिकेशनच्या बेसिसवर सांगतोय. तर आजचा व्हिडिओ जो आहे तो अशाच विद्यार्थ्यांसाठी होता. मी सोबत इतर कोचिंगच्या लोकांनाही फोन करून सांगणार आहे की व्हिडिओ बनवा म्हणून. सध्याला रिझन ज्या ज्या विद्यार्थ्यांना इकडून जॉबची गरज असेल ते इकडून जातील, कारण की
उद्या चालून आपल्याला महाराष्ट्राचा निकाल फक्त पी-ओमध्ये वाढवायचा नाही. ही पी-ओची जॉब आहे, पण नॅशनल बँकांच्या पी-ओ, नॅशनल बँकेचे क्लर्क, नॅशनल बँकांचे एस-ओ, इन्शुरन्समधून वाढवायचा नाही. आपल्याला त्याच्याशिवाय एक मोठी संधी उद्या चालून SBI CBOमध्ये आहे, स्केल 2 स्केल 3च्या जागांमध्ये आहे, जिथे कॉम्पिटिशन कंपॅरेटिव्हली कमी असते. आपण पोरांची सोर्सिंग, ज्या मुलांचा ॲप्टिट्यूड वीक आहे किंवा ज्यांच्याकडे वेळ नाही आहे सध्याला, अशा पोरांना इकडून पाठवूयात आणि इकडून पाठवून उद्या चालून त्या पोरांना एक मस्त बायपास उपलब्ध करून देऊयात SBI CBOसाठी, स्केल 2 आणि स्केल 3च्या एक्झामसाठी. कारण की खूप वेळेस होतं असं की मुलगा तयारी करत 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 26-27 पर्यंत पोहोचतो. जनरल ओपन कॅटेगरीमधला मुलगा 27-28 पर्यंत पोहोचलो आणि पोहोचल्याच्या नंतर कुठतरी असं होतं की नंतर त्याला 2 वर्षाचा अनुभव घेईपर्यंत म्हणतो माझा SBI CBOचं एज लिमिट संपून जातं. असं होऊ शकतं. तर ज्या विद्यार्थ्यांना असं वाटलं की मी 21-22 पासून तयारी चालू केली, पण समहाऊ 3-4 वर्षामध्ये माझी कोणती प्री निघालेली नाही आहे, मला एक ऑप्शन चांगलं वाटतंय, तर हे एक बरं ऑप्शन त्यातल्या त्यात अशा विद्यार्थ्यांसाठी असू शकतं ज्यांचं 2-3 वर्षामध्ये निकाल आलेला नाही. आणि हे ऑप्शन, ही जी ऑप्शन आहे तुम्हाला, हे कंप्लीट SBI क्लरिकलची एक्झाम झाल्याच्या नंतर, म्हणजे SBI क्लर्कची प्री संपली आणि मेन्स या दोघांच्या मध्ये ही एक्झाम आहे, यांची प्रोसेस चालू असेल. फक्त एक दिवस तुम्हाला मुंबई आणि पुणे, मुंबई किंवा पुण्याला एका ठिकाणी जाऊन ही परीक्षा जी आहे ते द्यायची आहे. इनफॅक्ट जर बाकी पण सेंटर्स बघा, नागपूर किंवा विदर्भातल्या मुलांनी जर तुम्हाला दुसऱ्या राज्यामध्ये जवळचं सेंटर सापडलं तर तुम्ही तिकडच्या सेंटरवर जाऊन सुद्धा तुमची एक्झाम जी आहे ते देऊ शकता. तर त्या हिशोबाने एक्झाम सेंटर बघून घ्या. जसं होऊ शकतं की एक्झाम सेंटर विदर्भाच्या मुलांना भोपाळमध्ये जवळ वाटावं, ते तिकडे देऊ शकतात. नांदेड, सोलापूर तुम्हाला हैदराबाद, नांदेडवाल्या मुलांना हैदराबाद जवळ वाटू शकते, तिथून देऊ शकतील. त्यानंतर वरती जे मुलं राहतात त्यावरून त्यांना अहमदाबादवर कनेक्टिव्ह पडत असेल ते तिथून एक्झाम देऊ शकतात. तर अशा हिशेबानं तुम्हाला एक्झाम जे आहेत त्या वाढीव मुलांनी, जास्तीत जास्त मुलांनी आणि ह्या पोस्टसाठी गरजू पोरांनी एक्झाम द्या, हीच विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून करायची होती. जेही हुशार पोरं हा व्हिडिओ पाहत असतील, ज्यांना असं वाटतं की माझा निकाल येऊ शकतो, आपल्या अशा मित्रांना ज्यांना जॉबची गरज आहे, अशा विद्यार्थ्यांपर्यंत मला असं वाटतं ही माहिती पोहोचवणं तुमचं काम आहे. तेवढं एक काम तुम्हाला लोकांना करायचं आहे. बस हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवायची होती. धन्यवाद.